नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पद्मश्री प्राचार्य एच.सी. वर्मा यांची श्रद्धा समूहाला सदिच्छा भेट. विद्यार्थी व शिक्षकांना दिले प्रेरणादायी मार्गदर्शन. भारतातील ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि जागतिक कीर्तीचे कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स या पुस्तकाचे लेखक पद्मश्री प्राचार्य एच.सी. वर्मा यांनी इचलकरंजी येथील श्रद्धा समूहाच्या शैक्षणिक संकुलाला 6, 7 आणि 8 जुलै रोजी 3 दिवसांची सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाशी संवाद साधत शिक्षणातील गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास यावर सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक वर्मा यांनी श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स, श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल तसेच रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिरवणी येथील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील गुणांवर लक्ष केंद्रित न करता स्वतःची क्षमता, कौशल्य, जिज्ञासा आणि विचारशक्ती विकसित करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अभ्यासासाठी प्रभावी वापर कसा करावा? सोशल मीडियाचा मर्यादित व जबाबदारीने उपयोग का आवश्यक आहे? तसेच विज्ञानातील प्रयोगांद्वारे शिक्षण अधिक रंजक कसे बनवता येते याचे प्रात्यक्षिकही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले. शिक्षकांशी संवाद साधताना प्राध्यापक वर्मा यांनी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करणारी अध्यापन पद्धती, संकल्पनांवर आधारित शिक्षण, विश्वासपूर्ण संवाद आणि समाजाप्रती शिक्षकांची जबाबदारी यावर भर दिला. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी सातत्याने प्रशिक्षण घेऊन स्वतःचे कौशल्य अद्ययावत ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. भेटीच्या शेवटच्या दिवशी श्रद्धा समूहाच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत संस्थेतील शैक्षणिक वातावरण, कार्यपद्धती आणि गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राचार्य एच.सी. वर्मा यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाला नवी ऊर्जा, दिशा आणि प्रेरणा मिळाली असून श्रद्धा समूहाच्या शैक्षणिक प्रवासातील ही एक संस्मरणीय घटना ठरली. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.